दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. एक ताजी घडामोड अशी आहे की आज पंढरपूर शहरामधील पद्मावती उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौक, याचबरोबर विवेकवर्धिनी विद्यालयाचा परिसर, या परिसरामध्ये नगराध्यक्षा प्रणिताताई भालके यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं होतं. पंढरपूरची जी पद्मावती बाग आहे ती पुन्हा चांगली विकसित करण्याचा संकल्प यावेळी सोडण्यात आला. पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी डॉक्टर प्रणिता भालके ज्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार होत्या आणि पुढे लोकनियुक्त नगराध्यक्षा झाल्या, विक्रमी मतांनी विजयी झाल्या. त्यांनी आपल्या भाषणांमध्ये नेहमीच स्वच्छ आणि सुंदर पंढरपूर करण्याचा संकल्प बोलून दाखवला होता. धूळमुक्त, भयमुक्त पंढरपूर करण्याचा संकल्पही त्यांनी सोडला होता. त्या अंतर्गत त्यांची वाटचाल सध्या सुरू आहे आणि आज पंढरपूर नगर परिषदेचे कर्मचारी, याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास आघाडीमधील काही नगरसेवक, स्वयंसेवी संस्थांमधील काही पदाधिकारी, शाळांचे विद्यार्थी यांनी पद्मावती उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौक व विविध परिसरामध्ये हे महास्वच्छता अभियान राबवलेलं आहे आणि याला जनतेने सुद्धा चांगला प्रतिसाद दिलेला आहे. दरम्यान या अभियान राबवल्यानंतर बोलताना नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यांनी स्पष्ट केलं की शहराला सुंदर विकसित करण्याकरता, स्वच्छ आणि सुंदर पंढरपूर विकसित करण्याकरता हे अभियान आम्ही राबवलेलं आहे आणि यापुढं सतत असे उपक्रम राबवून इथं ही ज्या बागा आहेत पंढरपूरच्या त्याही चांगल्या पद्धतीनं विकसित केल्या जाणार आहेत. आजच स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांची जयंती पण आहे आणि याच दिवशी हे अभियान राबवण्यात आलं. ज्या सर्व नगरपालिकेचे कर्मचारी, ज्या नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका तसेच विविध बचत गटाच्या महिला, विविध शाळांचे विद्यार्थी आणि इतर सर्व स्वइच्छेने आलेले आमचे पंढरपूर शहरातील नागरिक या सर्वांना सोबत घेऊन आम्ही पद्मावती उद्यान, स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि आपली विवेकवर्धिनी शाळा या परिसरातील स्वच्छता मोहीम हाती घेतलेली आहे. बऱ्याच वर्षापासून बंद असलेली ही पद्मावती उद्यानाची ही बाग आपली आज इथं स्वच्छता मोहीम आम्ही राबवत आहोत. अतिशय म्हणजे खराब परिसर आहे आणि ही स्वच्छता आज जेवढ्या प्रमाणात होईल तेवढ्या प्रमाणात करून इथून पुढच्या काळामध्ये ही बाग व्यवस्थित चांगली स्वच्छ ठेवून ती डेव्हलप कशी करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण प्रयत्न करून या भागात ही बाग जी अतिशय चांगली वास्तू आहे या वास्तूचं जतन करून इथल्या नागरिकांना इथं ही बाग खुली करून देऊन तसंच वारकऱ्यांना व येणाऱ्या भाविकांना ही बाग खुली करून देऊन इथं मेंटेनन्स चांगल्या प्रकारे होईल या दृष्टिकोनातून आम्ही नगरपालिकेच्या मार्फत प्रयत्न करतो. किती लोक आहेत? 500च्याहून जास्त लोक आहेत इथं स्वच्छता मोहीम आणि अशा मोहीम कशा राबवल्या? नक्कीच राबवणार आहेत. त्यासाठी मी सर्व नागरिकांना, आमच्या शहरातील जे कोणी इथं स्वच्छता श्रमदान करू इच्छित आहे त्या सर्व नागरिकांना मी आवाहन करते. तसंच विविध बचत गट असतील, तसंच विविध सामाजिक संस्थांच्या देखील लोकांना मी आवाहन करते की तुम्ही देखील आमच्या या स्वच्छ अभियानाच्या उपक्रमामध्ये सामील व्हावं आणि आपल्या पंढरपूरच्या म्हणजे स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर होण्याच्या एका चांगल्या प्रयत्नात तुम्ही देखील सामील असाल.